ओके. परत एकदा सरळ ताईंना विचारतो, क्लिअर दिसतंय का चित्र? काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही ना? दिसतंय ना? ओके, ठीक आहे. ताई तुम्ही त्या ओप्पो ताईंना सांगतो की तुमचं मला नाव नाही माहिती. तुमचा आज पहिला दिवस आहे, कारण तुम्ही विजय हा ठीक आहे. तुम्ही कुठून आहेत मला माहित नाही. पण एक काम करा. पुणे. हा, ग्रुपमध्ये असाल तर ग्रुपमध्ये मी सर्व आतापर्यंतच्या सर्व डेटचे व्हिडिओ टाकलेत. तुम्ही आता त्याच्यानंतर जॉईन झाला हं. असेल तर मला माहित नाही. त्याच्यानंतर दोन हो लेवल 0 हो. ज्युनियर आणि सिनियर या दोघं एक्झाम टाकलेले आहेत. आणि अबॅकस टूल कसं बनवायचं त्याचे पण टाकलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थित सर्व बघून घ्या. थोडा वेळ काढा. आणि जर तुम्हाला वाटलं की पुढे मला लर्निंग करायचंय तर ते व्यवस्थित शांततेत डिसिजन घ्या. आणि मग पुढे आपण ठरवूया. ठीक आहे. पण तुम्ही पहिलाच दिवस आहे, त्याच्यामुळे तुम्ही बाकीचं समजून घ्या. ओके. एनी अदर? मला माहित नाही. सर वन प्लस ताई, थांबा आता या वन प्लस ताईंचं काय म्हणणं आहे बघा. बोला ताई, काय नाव आहे तुमचं ताई, ते पण सांगा. हं, हं, बोला ताई, बोला. माईक ऑन करा ताई तुमचा. वन प्लस ताई. हां, माईक ऑन करा तुमचा. हां, बोला आता. नाही, अजून तुमचा माईक ऑन नाही झाला ताई. ठीक आहे ताई, तुम्ही ते पहिले माईक ऑन करून घ्या. आणि मग बोला. ठीक आहे. ते अडचण येते ताई. मला पण या ताई लोक खूप अडचणीत टाकतात बाबा. काय होतंय मलाच कळत नाही. ठीक आहे. या ताई, वन प्लस ताई, ओप्पो ताई, असे नावं मी किती आजच सर्व, असं अपेक्षित नव्हतं. अरे देवा. सर बोला बोला. हा, आलो सर मी. आपलं येतोय आवाज? हा, बोला ताई, बोला. आपलं रजिस्ट्रेशन ऍप मध्ये झाल्यानंतरून आपल्याला साधारण व्हॅलिडिटी कधीपर्यंत असणार आहे? तसे आणि व्हिडिओ आणि रेकॉर्डेड व्हिडिओ जे आहे ते आपण किती बघू शकतो? म्हणजे वन टाइम, टू टाइम, अनलिमिटेड कसं असणार आहे? ताई, माझं याच्यावर स्पष्ट मत आहे. हे स्पष्ट मत सांगतो मी. पहिला मुद्दा तर तुम्हाला व्हिडिओ बघायची गरजच नाही आली पाहिजे. माझं असं मत राहील. बघा, मी स्पष्ट सांगतोय. म्हणजे ज्याचा अर्थ असा की तुम्ही सकाळी उठून चंद्रावर जरी गेलात तरी पहिले तुम्ही क्लास अटेंड केला पाहिजे 9:30चा. माझं असं मत असतं. मग माझ्या सवडीप्रमाणे मी आजचा क्लास, उद्या माझ्याकडे गुगल ड्राईव्हवर मिळेल. तो गुगल ड्राईव्हचा क्लासचा तो व्हिडिओ मला तो मी उद्या, आता बघा, रात्री आपला क्लास उशिरा आटोपतो. मला पण माझी ड्युटी करायची असते. मग एखाद दिवशी तुम्हाला लेट क्लास मिळेल आणि पुन्हा परत तुम्हाला उद्याचा क्लास करायचा असतो. म्हणून माझं पहिलं मत असं असतं की ती एक सबस्टिट्यूट ऑप्शन आहे. जर तरचा ऑप्शन आहे. मला आजचा क्लास करता आला नाही, म्हणून मला ते अवेलेबल असलेले व्हिडिओचा ऑप्शन आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे जर रोजचा क्लास केला, किती दिवस करायचा आहे तुम्हाला? मी सांगतो, आपल्याकडे त्या काही ताई येत होत्या की 5-5, 6-6 वेळा प्रभात फेरीला आलेल्या आहेत पंढरपूरच्या. आणि केल्यात ताई लोकांनी, कारण ते एकदम एक्सपर्ट झाल्या. ज्या 5-5, आपण सर्वांसाठी मुबलक जागा ठेवतो की या आणि जॉईन करा. आपण कोणालाच अडवत नाही. पण आता उलट त्या ताई इतक्या एक्सपर्ट झाल्यात, किंवा काही ताई, 1-2 ताई अजून रिपीट येऊ पण शकतात. पण उद्देश असा असतो की त्यांनी ते 10 वेळा पण तुम्ही इथं करू शकतात रेग्युलर. जेव्हा पुढची बॅच येईल तेव्हा तुम्हाला पण मेसेज असतो पुढच्या बॅचचा. तर तुम्हाला असं वाटलं की नाही नाही, मला पुन्हा परत ऐकायचंय, नो प्रॉब्लेम. ऐका आणि एक्सपर्ट व्हा. आणि ऐकून ऐकून काय होतं, ते 3 इडियट्स सारखं होतं. तो इस्त्रीवाला पण पोरगा, माहिती ना तो, त्या कोण कोण होता तो, सर्किट होता का काय त्याला, त्याचे डायलॉग, व्हायरल. व्हायरसचा डायलॉग म्हणायचा. तर मी बोलून बोलून काय बोलणार आहे इथं दुसरं? 3-2 + 5 हेच बोलणार आहे ना. तर तुम्हाला ते दिसायला लागतं. म्हणून असं काही नाही की तुम्ही, हा, पण नंतर नंतर तुम्ही एक्सपर्ट झाल्याला तुमचा कशाला वेळ वाया घालवणार तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये? सांगण्याचा अर्थ असा, तर तुम्ही पहिले रेग्युलर 100% तुम्ही क्लास अटेंड करायला पाहिजे. माझी इच्छा अशी आहे. नंतर झालाच नाही तर तुम्हाला उद्या वगैरे एखाद दिवस लेट पण होऊ शकतो. गुगल ड्राईव्हवर माझ्याकडे जेव्हा जागा अवेलेबल होते तेव्हा मी तो क्लास, जसं मी तुम्हाला एखाद दिवशी काल परवाचा व्हिडिओ मी नंतर टाकला, असतो अवेलेबल असं नाही. पण एखाद दिवशी लेट इकडे तिकडे होतो. पण मी तो तुम्हाला तसा तो ॲपमध्ये ट्रान्सफर करावा लागतो. मला पण त्याला वेळ द्यावा लागतो. गुगल ड्राईव्हमध्ये असा मला लगेच हा मीटिंग झाली मग व्हिडिओ भेटला आणि लगेच तिकडे गेला, असं काही कुठली गोष्ट 1-2 मिनिटाची नसते. पण त्याला वेळ देऊन मी त्याला ट्रान्सफर करतो, म्हणजे ते अवेलेबल तुम्हाला होतं.
काय काळजी नका करू. म्हणजे तुम्हाला वाटलं की बाबा हे मला 100 वेळा तिथे बघा ना ऍपमध्ये, असं काही नाही, 100 वेळा बघा. तिथं डे 1, डे 2, डे 3 हे पण तिथं सर्व व्हिडिओ राहणार, जे गुगल आता तुम्हाला युट्यूबचे आहेत. पण तिथं तुमची लिंक लागते, 1, 2, 3, 4, 5. पण जर तर ऑप्शन आहे, जर तुम्ही रेग्युलर क्लास केला तर तुम्हाला व्हिडिओची गरजच नाही. कारण एवढं सोपं आहे. मी 8 दिवसात 8 लेवल शिकवायचो ताई, अमृताताई. तर इथं तर खूप जास्त शिकवणार आहे. इथं सर्वच करून घेणार आहे. आलं का लक्षात? ओके ना. आणि ते तुम्हाला, हा बोला कोमलताई, तर बोला कोमलताई. अ, तर जी एक्झाम असेल ना, ती म्हणजे अबॅकस बॅच जे लेवल आहेत पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईनच असेल ना ती एक्झाम? आपलं टीचरचे म्हणता का तुम्ही? हा, अबॅकस टीचर किंवा वैदिक मॅथ हे बघा, टीचरची. ऐका 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 ऐका. एक्झामच्या 2 पद्धती आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे, आता आपण लेव्हल 0च्या 2 एक्झाम दिल्या ऑनलाईन. ओके, 2 लेवल दिल्या. तशा पुढच्या अजून 4 लेवलच्या 4 एक्झाम होतील तुमच्या. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला मध्ये मध्ये मी एक एक लेवलला जसं तुम्हाला कॉन्फिडन्सली, जसं मी लेवल 0ला ऍड करून दिला आता ऍप चालू झाल्यावर, म्हणजे तिथं हजारो पेपर तुम्ही स्वतः स्वतः ऍज अ टीचर म्हणून सोडवू शकता, तुम्हाला जेव्हा वेळ असेल. तुमच्याकडे काहीच नाहीये पण तुमचा मोबाईल आहे, आणि तुम्ही लगेच लेवल 0ला टक केलं की तुम्ही जिथं जाल, गावाला गेला तरी तुम्ही फटाफट बोटांवर, टूलवर, तुमच्याकडे पर्समध्ये टूल जरी असलं, बुक जरी नसलं, तरी तुम्ही सोडू शकतात की नाही. हे एक विषय आहे. मी तुम्हाला लेवल 1चं नाही देणार, पण डायरेक्ट मी लेवल 3चं देईल. तुम्ही, कारण तुम्ही टीचर आहेत. तुम्हाला डायरेक्ट लेवल 3चं दिलं तर मला माहिती, लेवल 1 आणि लेवल 3 तुम्हाला एक्सेसच होतो, कारण तुम्हाला हायर साईडचं द्यायचं आहे मला. जसं मी लेवल 2 शिकवेल आणि लेवल 4 शिकवेल, तेव्हा मी लेवल 2चं नाही देणार, मी तुम्हाला डायरेक्ट लेवल 4ची एक्सेस देईल मी तुम्हाला. म्हणजे तुम्हाला अनलिमिटेड प्रॅक्टिस पेपर तुम्हाला लेवल 4च्या करता येतील. लक्षात आलं? मग तुम्हाला सर्व फॉर्म्युला बेस तिथं क्लिअर होईल. लेवल 0चा एक्सेस देईल ॲज अ टीचरला, स्टुडंट म्हणून ऍक्सेस देईल. माझ्या अंडर, मी टीचर आहे तुमचा असं समजा, आणि तुम्ही स्टुडंट आहेत. पण नंतर ऍज अ टीचर म्हणून एक रजिस्ट्रेशन वेगळं राहील त्याच्यामध्ये. तुमचं एक पोर्टल वेगळं असतं स्वतःला, की ज्याच्यात तुम्हाला मुलांना ऍड करायचं असतं. इथं मी टीचर आहे आणि मी तुम्हाला स्टुडंट म्हणून ऍड करतोय. फॉर एक्झाम्पल, मला दाखवायचं तर मी दाखवायला लागलास उद्या बिद्या, की कसं असतं, मी किती मुलांना रजिस्टर केलंय, बाकीच्या टीचरांनी कसे केले त्यांचे मुलं, ते दाखवेल तुम्हाला मी त्या ॲपमध्ये. जे काय ट्रायल आता ऍप चालू आहे त्याच्यात. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तो आयडी वेगळा असेल, या प्रत्येक लेवलचा आयडी आणि पासवर्ड वेगळा असेल, ते सांगेल मी तुम्हाला मेसेजमध्ये, सर्व पाठवतो मी, काय काळजी नका करू. फक्त अजून एक विनंती असेल, की मला काहीतरी प्रॉब्लेम झाला, मला काहीतरी जमत नाही म्हणून मी काहीतरी मेसेज बघत नाही, असं नाही झाला पाहिजे. 100% रोजचा मेसेज फार इम्पॉर्टंट आहे. तो आपल्या, कारण कुठलेही तुम्ही 2 रुपये जरी पे करतात ना, ते लाख मोलाचे आपले कष्टाचे असतात. आपण कुठल्याही अशा कॅटेगरीतले नाही आहेत. त्या 3 कॅटेगरी सांगितल्या ना मी तुम्हाला: मनी पॉवर, चेअर पॉवर आणि मसल पॉवर. ही पॉवर आपल्याकडे नाहीच आहे, तरच आपण इथं रात्री 9:30 नंतर क्लासला येतोय. त्या असत्या तर तुम्ही नसताच इथं, मला माहिती आहे. तर आपला प्रत्येक रुपया फार महत्वाचा आहे. मी स्पष्ट सांगत असतो, प्रत्येक रुपया आपला कष्टाचा आहे. आपल्याला कुठलाही बिना कष्टाचा काहीच मिळत नाही. आणि मी तर सांगितलंय की ठीक आहे, आता वैयक्तिक बोलण्यापेक्षा सांगण्याचा अर्थ असा की त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट वाचा, लिहा, प्रॅक्टिस करा आणि ते अप्लाय करा. ओके ना? अजून काय डाऊट होता अजून? हा, परीक्षा अशा होतील आणि नंतर तुम्हाला फायनल एक्झाम, एक सबमिशन एक्झाम द्यायची असते. सबमिशन असतं. त्या सबमिशनची एक एक्झाम तुम्हाला दिली जाईल जेव्हा तुम्ही सर्टिफिकेशनला येतात. इकडे लक्ष द्या. त्यावेळेस सर्टिफिकेशनला येताना तुमचं आधार कार्ड, तुमचं जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, आणि त्याच्याबरोबर तो तुम्ही सोडवलेला लेवल 4चा पेपर ऑफलाईनचा, ते तुम्हाला सबमिट करायचा असतो त्या दिवशी, जेव्हा तुम्ही सर्टिफिकेशन प्रोग्रामला येतात तेव्हा. तुम्हाला आजच सांगून ठेवतो, 7 सप्टेंबरच्या 2 दिवस आधी किंवा 2 दिवस नंतर येणारा जो काही रविवार असेल, 3 दिवस आधी आणि 3 दिवस नंतर येणारा, त्या दिवशी आपलं सर्टिफिकेशन होणार आहे. आणि त्या दिवशी तुम्हाला नाशिकला येऊन सर्टिफिकेशन घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आत्तापासून माइंडसेट करून ठेवा, हाफ तिकीट बुक करून ठेवा, की आपल्याला नाशिकला जायचंय, जिथं कुठं असाल तुम्ही तिथं. म्हणजे पुन्हा परत आम्हाला सांगितलंच नव्हतं. 100% आत्तापासून माइंडसेट ठेवा की त्या दिवशी आपल्याला जायचंय. मग तोपर्यंत पुन्हा परत तुमचं वेदिक मॅथ ट्रेनिंग होईल. मग पुन्हा परत वेदिक मॅथचं पण तुम्ही जर परीक्षा दिली, दिस इज नॉट कंपल्सरी. बघा, ट्रेनिंग झालं म्हणून परीक्षा दिलीच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. पण फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता अबॅकसची ट्रेनिंग घेतायत. लेवल 4चं आपलं ट्रेनिंग झालं
आणि तरी पण असं काहीतरी गडबड झालं, ताई पण असं म्हणतात, नाही नाही आम्हाला पुढचे परत पंढरपूरची वारी करायची आहे, आम्हाला परीक्षा नाही द्यायची यावेळेस. दिस इज नॉट कंपल्सरी की तुम्ही परीक्षा देऊन तुम्ही सर्टिफिकेशनला आलंच पाहिजे. पण आपण आग्रह करतो की प्रामाणिकपणे कंप्लीट करा, परीक्षा द्या, म्हणजे तो तुम्हाला एक थ्रिल असतो किंवा जे काही तुम्हाला ते जे काही इंटरेस्ट असतो तो लाईव्ह राहतो. तसंच अबॅक वैदिक मॅथ्स आहे. वैदिक मॅथला पण असं होऊ शकतं, काही ताई म्हणतील नाही नाही आम्ही फक्त ट्रेनिंग घेऊ, आम्हाला लगेच काही परीक्षा द्यायची नाही कारण अजून आमची एवढी प्रॅक्टिस झालेली नाही. काही हरकत नाही, तो तुमचा निर्णय असेल. संस्था काय तुम्हाला असं म्हणत नाही की बाबा लगेच द्या आणि लगेच करा आणि लगेच याच वेळेस सर्टिफिकेशन करून घ्या. दिस इज युअर ओन डिसिजन. पण ट्रेनिंग ही इथं प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांना एकाच प्लॅटफॉर्मद्वारे तुम्हाला मेसेज येतो. तो मेसेज फॉलो करायचा, सर्वांनी ट्रेनिंगला जॉईन करायचं आणि हे करायचं. आता रुबिक क्यूबमध्ये तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल, माझ्या पण टीचर होत्या दिल्लीच्या, त्या चांगल्या म्हणजे चांगल्या सीएससी बोर्ड ज्या आपण म्हणजे दिल्लीसारख्या म्हणजे एकदम मोठ्या सिटीमध्ये, अहो त्या म्हणतात की मी दुसरं काहीच करत नाही, तरी 5-50 हजार रुपये त्या फक्त क्यूबवर क्यूब शिकवल्याने रेव्हेन्यू जनरेट करतात परिवारासाठी. तर तुम्ही कुठली गोष्ट किती हायर साईडला घेऊन जातात, किती डीप लेवलला घेऊन जातात, ते किती तुमचं स्किल डेव्हलपमेंट करतात. पण खूप साऱ्या ताई क्यूब लेवलला घाटातच अडकून जातात, कारण ते डोक्यातच उतरत नाही. हा, कारण आपल्याला ऍज अ टीचर म्हणून शिकायचंय. हे पिलं हे आता हे भूषण पाटील हे ताई पिल्लू केव्हाच ऐकतंय, हे कदाचित आपल्यापेक्षा फास्ट शिकेल कारण हे नवीन जमान्याचे मुलं आहेत. हे व्हिज्युअलायझेशनला फास्ट असतात. हे निश्चित आपल्यापेक्षा फास्ट शिकतात, त्यांना फॉर्म्युल्याची पण गरज पडत नाही. पण मी एक एक फॉर्म्युला ताई लोकांना असा पटून पटून सांगतो तरी बाउन्स होतो. कारण ते समजून घेण्याची पद्धत असते, आपण कसं समजून घेतलं पाहिजे, आणि ते प्रॅक्टिस करण्याची पद्धत असते. तर रुबिक क्यूब मध्ये पण खूप पॉवर आहे. नुसतं रुबिक क्यूब जरी तुम्ही शिकवलं, तरी तुम्ही 10 मुलांना शिकवलं, मस्तपैकी 2,000 रुपये फी ठेवली, 1,500 रुपये फी ठेवली, तरी पण तुम्ही छानपैकी किती किती दिवस लागतात? 3 आठवडे. म्हणजे पहिला लेअर, दुसरा लेअर, तिसरा लेअर, 10 मुलांची बॅच 3 आठवड्यात कंप्लीट होते. मुलांना एकदा शिकवलं की फास्ट कॅल्क्युलेशन करतात रुबिक क्यूबचे आणि सहज भेटतात. पण तुम्ही किती कशा पद्धतीने समाजापर्यंत ते पोहोचवतात, कसं पोहोचवतात हे पण आपल्याला शिकलं पाहिजे. ओके ना? कोमलताई, मला माहित नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी कदाचित जास्त मोठं दिलं, मला ती सवय आहे बोलायची. नाही माईक असला काही जास्त नाही बोलायची. तर ओके. ओके सर. थँक्यू. वन प्लस ताईंना काहीतरी बोलायचंय, बोला. हम्म. सर, मी ना ऍप रजिस्ट्रेशन केलं पण तिथे ना टीचर्स कोड विचारतायत, तर काय टाकू? नाही, मी अजून असं काहीच दिलेलं नाही रजिस्ट्रेशनसाठी, असं काहीच नाही नाही, दिलेलं नाही. मी जुनी student आहे. हा? मी खूप जुनी स्टुडंट आहे, मागच्या वर्षीची. मला तिथे मी तुम्हाला बॅच कोड, टीचर कोड विचारलं तर ते बोलले, तुम्ही बोलला तर नवीन बॅच मधले आपण त्याच्यामध्ये टाकू रिक्वेस्ट करायला. तुम्ही रिक्वेस्ट एक्सेप्ट करणार ती वाली ओके, ऍपमध्ये ऍपचा. मध्ये. ओके, ऍपमध्ये का? हा, ऍप मध्ये. काय तुमचं हो. नाव मला सांगा परत, मला आठवण येईल. दिव्या दास. दिव्या दास ताई, मुंबईच्या? हा, मुंबईची. दिव्या दास नाही नाव, तुमचं अजून एक नाव आहे. दिव्या जाधव हा, आधीचं नाव. हा, हा बरोबर. नाही म्हणजे जस्ट माझ्या माझ्या हा मला हा मेमरीमध्ये ठीक आहे, ठीक आहे, आलं लक्षात. हा. ओके, ओके. हम्म. पण मग तुम्ही महानगरपालिकात कुठेतरी सर्व्हिसला आहेत असं काहीतरी म्हटल्या? हो हो हो. आणि सर, रजिस्ट्रेशन नाव पण चेंज करायचंय. तुम्ही बोलला होता की आपण करूया एखाद दिवस. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. ते काय तो काही इश्यू नाहीये. तो हा इश्यू आहे ना, फक्त सर्टिफिकेशनचा इश्यू आहे. जेव्हा तुम्ही मला आता हा. तुम्हाला टीचर कोड, मला माहित नाही तुमचा टीचर कोड एक्झॅक्ट काय काय टीचर कोड काय दिला मला? हा, 200, 325. 325, 325. 300, हा 325. ठीक आहे ना, काय हरकत नाही. हा. मला लक्षात राहील, मला व्यवस्थित तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये आहेत मला माहित नाही आता नेमका, खूप दिवसानंतर हम्म. भेटल्या. आणि इथं सुद्धा तुम्ही खूप दिवसाने आल्या, 8वा 9वा 10वा दिवस आहे कमीत कमी. या 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 वारीत तरी तुम्ही पहिल्या नंबरला पाहिजे होत्या, तुळशीचं रोप तुमच्या डोक्यात पाहिजे होतं, म्हणजे बाकीच्या ताई तुमच्या लाईनीत तरी चालल्या असत्या. पण तुमचाच इथं हा. ठिकाणा नाही. पहिल्याच मध्ये ते भालकरीत म्हणतात ना, ते वारकरीतले भालकरीच दिसत नाही, बाकीचे काय सर, काय वळणाला करू, राहणार आहेत. जनगणना ड्युटी लागली आहे सर. मर्यादा, हे बघा, गोइंग आउट ऑफ बॉक्स जा. हा. मला माहिती आहे, जनगणना लागली म्हणजे आपली जनगणना बिघडून टाकायची असं नाहीये. एन्जॉय करा. हम्म. वर्क विल बी एन्जॉय. हम्म. पेन कन्वर्ट इन टू जॉय. जेव्हा तुम्ही कामाला
पेन म्हणून कन्वर्ट कराल ना, तर ऑलवेज बी यू कॅन हम्म. रिसीव्ह द पेन. बट तुम्ही त्या पेनला आहे ना, असं म्हणा मी आज नवीन 100 लोकांना भेटले, माझं नवीन 100 लोकांना भेटण्यासाठी मला किती मोठी अपॉर्च्युनिटी दिली गव्हर्नमेंटने, की मला 100 लोकांना बघायची वेळ आली. पण तुम्ही म्हणणार काय खरं नाही, म्हणजे काय खरंच नाही. पण तुम्ही म्हणाल मी आज नवीन 100 लोकांना भेटणार आहे, उद्या बोला. तुमच्या ब्रेनच्या पेशींना सूचना द्या की तुला आज नवीन 200 लोकांना भेटायचंय. किती मजा आहे, वाव. लोकांना धड कोणीच भेटत नाही हो, पण तुम्ही नवीन 200 लोकांना भेटायला जाणार आहेत एक नवीन आयडी घेऊन. तर तुम्ही एन्जॉय कराल काम. मी मी गव्हर्नमेंटचा कोणी एजंट नाही बरं का तुम्हाला काहीतरी काम सांगणारा. पण मला माहिती आहे की तुमच्या ब्रेनला मला काय सूचना द्यायच्या त्याच्यासाठी सांगतोय. पण तुम्ही म्हणा जनगणना आहे काय करू बाई. सॉरी. मग तुम्ही हम्म. त्याच्यासाठी 1 लाख रुपये पगार भेटतो तुम्हाला. तुम्ही 10 लाखाचं काम केलं पाहिजे तरी देश महासत्ता लवकर होणार आहे. हे माझं सांगण्याचं काम आहे. 10 लाखाचं काम करा दर महिन्याला. आणि म्हणा उद्या मला 200 लोक भेटणार आहेत, त्यांचं मला चेहरा बघायचा, त्यांच्याशी मला इंटरॅक्शन माझं होणार आहे. या मोडमध्ये कामाला सुरुवात करा उद्यापासून. बघा एन्जॉय कराल काम. ओके. मी पर्सनल सर काय टाकू ऍपमध्ये? नाही, आता ते बोलू नंतर. आता थोडासा तुम्ही ना मला पहिल्या रांगेत पाहिजे होत्या. तुम्ही आता मागेत मागेत रोज अटेंड करा. ओके सर. पहिला सल्ला असेल की रोज अटेंड क्लास करा. ओके. हम्म. एकाच दिवशी नाही डायरेक्ट सर्व एवढं. रोज क्लास अटेंड करा. मर्यादा नका ठेवू. आउट ऑफ बॉक्स जा आणि काम एन्जॉय करा. ओके. मी हक्काने सांगतोय भाऊ म्हणून, राग नका येऊ देऊ. हा पण हा पण आपल्याला वारकरी बनायचंय. देश महासत्ता लवकर बनवायचं. ते मोदी साहेब काहीच करणार नाही. ते बाहेर दौऱ्यांना जाणार, पण देश आपल्याला महासत्ता बनवायचा आहे, हे लक्षात राहू द्या. ओके. 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 सो एनीवन. सर वैदिक मॅथ्स आणि रुबिक क्यूब्स यांच्यासाठी वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागेल का, की यातच असेल ते? नाही, रजिस्ट्रेशन वेगळं काही नसतं त्याचं. त्याचं वैदिक मॅथची एक्झाम फी असते, ती पण नॉमिनल असते. म्हणजे त्याच्यासाठी वेगळं रजिस्ट्रेशन नसतं. एक्झाम फी असते, जशी याची 750 रुपये आपण भरतो ना, तशी त्याची असते. तर ती तुम्हाला द्यायची की नाही द्यायची, पण शिकायला काही वेगळं रजिस्ट्रेशन नसतं. ओके. जेव्हा तुम्ही एक्झाम तुम्हाला 7 सप्टेंबरच्या आधी जर आपली बाय दी चान्स आपल्या दोघं लेवल झाल्या, लेवल 1 आणि लेवल 2, आणि जर ती परीक्षेची वेळ आली, तुम्ही तेवढ्या एक्सपर्टीज लेवलपर्यंत आल्या, तुम्हाला वाटतंय की मी परीक्षा देऊ शकते, आपण या दोघं लेवल संपवणार आहेत, तोपर्यंत आपलं एक टार्गेट लाईन आहे. ऍडव्हान्स लेवलचं आपण आधी 350 ताईंपैकी कोणाला सर्टिफिकेशन केलं नाही, माहिती म्हणून सांगतो. लय तुम्ही म्हणाल की आमचं काय ऍडव्हान्स. आपण शिकवणार, शिकून घेणार. आणि तुम्हाला हे बघा कसं, मी काय सांगितलं तुम्हाला, की मी परत माझी एक थेरी सांगतो. तुम्ही उद्यापासून रजिस्ट्रेशन केलं ना, तर माझं काम सर्वच संपलं. मी काही शिकवणार नाही. मी फक्त गप्पा मारायला भेटेल तुम्हाला. स्पष्ट प्रामाणिक सांगतो. मी तुम्हाला पाथ देईल, म्हणजे तुम्हाला मार्ग दाखवेल, तुम्हाला वे दाखवेल, तुमच्या अडचणी सोडवेल, पण प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. तसं मग काय होतं ना, की लेव्हल 4 झाल्यानं ताई, की मर्यादा संपतात. की तुम्हाला 1 लाखापर्यंत मी 2च दिवसात पोहोचून देईल. मी तुम्हाला एक लेव्हल 4 संपली ना, तर 1 लाखाच्या कॅल्क्युलेशन पर्यंत कशा पद्धतीने पाथ फॉलो करायचा. सेम ऍप्लिकेशन असतात. जे युनिट रॉडवर आहे ते 10 वर होतं, ते 100 वर होतं, ते 1000 वर होतं, 10,000 वर होतं, 1 लाख वर पण होतं. फक्त ते समजून घेणं गरजेचं असतं. तो वे फॉलो केला पाहिजे, आणि मग ते ऍडव्हान्स ट्रेनिंग फास्ट होतं, लवकर होतं. कारण पहिले मला का जास्त वेळ लेवल 4ला द्यायचा आहे, कारण तुम्ही नोटबुक कुठलंही हातात न घेता तुम्हाला क्लास घेता आला पाहिजे. त्यासाठी याला वेळ द्यावा. हा फाउंडेशन आहे. म्हणून मी तुम्हाला लेवल 1 आणि लेवल 3 एकत्र का घेणार आहे, कारण जे लेवल 1ला आहे तेच लेवल 3ला आहे. फक्त थोडं डिफिकल्ट जास्त आहे, तर मी तुम्हाला डिफिकल्ट वाला जास्त इथं शिकवेल. मग लेवल 1 तुमच्यासाठी सोपं आहे. पण एखाद्या ताईला असं वाटलं की नाही मला हे थोडंसं जड जात आहे, मला उमजत नाहीये, मग त्या ताईंना मी काय सांगेल, की लेवल 1चं पण हे पेज करा याच्याबरोबर, आणि लेवल 3चं पण हे पेज करा. म्हणजे पहिले लेवल 1चं करा आणि मग लेवल 3चं करा, म्हणजे तुम्हाला बॅलन्स होईल. एखादा ताई म्हणतील मला लेवल 4चं थोडंसं हेवी जात आहे, मग मी काय सांगेल त्या ताईंना, लेवल 2चं पण हे पेज करा आणि लेवल 4चं पण हे पेज करा. म्हणजे त्या 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 एक प्रकारच्या पहिलीतल्या स्टुडंट झाल्या, आणि एखाद्या ताई 5वीतल्या स्टुडंट झाल्या. शेवटी बघा, आपण कोणालाही नाव ठेवत नाही. प्रत्येकाची लर्निंग स्टाईल, प्रत्येकाची अंडरस्टँडिंग, प्रत्येकाचा अनुभव. कारण एका आठवड्यातून आपण कोणाचं ब्रेन नाही चेंज करू शकत. आपण फक्त मोटिवेशन, जसं आता त्या दिव्यात आज ताई बिचाऱ्यांना उद्या जायचं एक ड्युटीला म्हणून त्या निघून गेल्या, पण सांगण्याचा का आहेत, सांगण्याचा अर्थ असा आहे की
नाही सर, मी हाय आहे. हाय हा हा तुमचा कॅमेरा बंद झाला ना. हा कॅमेरा बंद हा करतो. हा ठीक आहे. आहे. सांगण्याचा उद्देश असा की आपण वे देऊ शकतो, मार्ग देऊ शकतो, आणि जास्त अपेक्षा केल्या तर थोबाडात मिळते. तुम्ही तर पहिलेच सांगितलं. मग जास्त अपेक्षा पण आपण करत नाही कोणाकडनं. शेवटी तुमचं काम तुम्ही करायचंय, आपला वे आपण ठरवणार. असं आहे, त्याला काय पर्याय नाही. ओके ना. ओके. हम्म, तर बोला बोला बोला, कोण बोलत? सर रोबोटिक ऍड होणार का? रोबोटिक. रोबोटिक्सचं असं आहे, जैन कोमलताई, असं आहे. रोबोटिक्सचं मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं. आपण आधीची बॅच आपल्या 25 ताईंची होती. क्लिअर करतो, आपण आधी 25 ताईंची एक बॅच आहे. त्या बॅचमध्ये थोड्याफार ताईंनी, 2-4 ताईंनी फक्त हे बघा, 2 ताईंना जॉबची ऑपॉर्च्युनिटी आली की त्या करतायत, आणि 2 ताईंना एका स्कूलमध्ये प्रोजेक्टसाठी ऑपॉर्च्युनिटी आली, त्या प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करतायत. ही पहिली जॉब आणि प्रोजेक्टची सांगतो. आणि 2-3 ताई आपापल्या परीने 2-4-6 मुलांना मी त्यांना असं सांगितलं होतं की हे किट घेतलं ना, हे पहिलीपासून 8वी पर्यंतच्या मुलांचं किट आहे. मी त्यांना असं सांगितलं होतं, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या तुमच्या व्यस्त शेड्यूलमध्ये अडकल्यात, तर तुम्ही हायर करा मुलं, 4थी 5वी 6वीतले मुलं, की जे मुलं स्वतः शिकतील आणि तुम्हाला पण शिकवतील. की मॅम असं नाही, असं प्रोग्राम असतो. कारण एक पुढे आहे ना, त्याला मध्ये प्रोग्रामिंग आहेत. जसं तुम्हाला रोबोट वाटलं, डबल क्लॅप केलं तो तो अप जाईल, तुम्ही त्याला म्हटलं अप तर अप जाईल, डाऊन तर डाऊन घेईल. त्याला सांगितलं तुम्ही टर्न टर्न अबाउट युअर सेल्फ, तर तो टर्न घेईल. हे पण प्रोग्राम आहेत ना त्या रोबोटमध्ये. आर्डिनोमध्ये ते सर्व प्रोग्राम आहेत. ते प्रोग्राम शिकण्यासाठी तुम्हाला मग एक छोटासा कमीत कमी बेसिक हा प्रोग्राम एक्सेप्ट करणारा लॅपटॉप तुम्हाला लागेल. त्याचा हे बघा, जर शिकायचं तर मग त्या लेव्हलला जावं लागतं. मग तुम्हाला आर्डिनोचा प्रोग्राम शिकण्यासाठी बेसिक थोडंसं नॉलेज पाहिजे प्रोग्रामिंगचं. नॉलेज म्हणजे ते देतात. सर्व जो काही सिलेबस आहे त्या सिलेबस प्रमाणे सर्व तुम्हाला सॉफ्टवेअर कुठलं इन्स्टॉल करायचं, कसं करायचं, त्याच्यात पण फॉल्ट फाइंडिंग असतं. जसं आपण इंजिनिअरिंगमध्ये शिकतो की कुठलीही क्रिया, एखादं म्हणजे जसं रोज आम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जातो, तर कुठलंही आमचं मिनिटांनी सेकंदाचं आमच्याकडे असतं. म्हणजे आमचा एक एक सेकंद महत्वाचा असतो ड्युटीवर. कारण बिकॉज ऑफ आउट ऑफ म्हणजे प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 155 म्हणजे 155 व्हेकल आपल्याला फायनल रोल डाऊन करायचे आहेत. हे टार्गेट असतं सर्वांसाठी, म्हणजे डिपार्टमेंट हेड पासून तर प्रत्येकाच्या कामगारांपर्यंत. तर सांगण्याचा उद्देश असा, त्याच्यामध्ये फॉल्ट फाइंडिंग म्हणजे एखादी गोष्ट त्रुटी आली तर ती फॉल्ट फाइंडिंग कशी करायची, याला पण इनोव्हेटिव्ह अप्रोच असतो. कारण डॉक्टरकडे गेल्यानंतर सर्वच डॉक्टर काय पेशंटला सरळ ओके करत नाही, काही आजारी पण पाडतात. हे फॅक्ट आहे तुम्हाला मार्केटमध्ये. तर आपण ते शिकत असताना काही फॉल्ट फाइंडिंग आल्या, डिफिट ट्रबल आले, तर ट्रबल शूटिंग करणं हे पण एक स्किल असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही रोबोटिक्स शिकाल तर तिथं पण काही ताई अडकतायत. आणि ती दिस इज नॉट माय, म्हणजे माझी स्पेशलायझेशन आहे. मी त्या लेवलला नाही गेलेलो आहे की मी त्यांना 1-to-1 गाईड करू शकत. कारण तो पार्ट ऑफ द एक्सपिरियन्स आहे. कारण ते सर्व किट आहे, प्रोग्राम आहे, वे आहे. कारण तो करून बघा. 1-to-1 8 स्टँडर्डचे, म्हणजे पहिली दुसरी ते 8वी पर्यंतचे 8 बुक आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या 8 बुकमध्ये सर्व जे काय मी तुम्हाला किती एक्सपेरिमेंट सांगितले, काय की 240 का 320 काय तरी सांगितले XYZ, तर सर्व एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये करून बघायचे आणि मुलांना करायला लावायचे. बनवा रे मुलांनो, बरं शिका, बरं आपण ऑब्झर्वेटिव्ह करायचे. लवकरच मी सांगितलं ना आपले फिजिकल लॅब सुरू होणार आहे. म्हणजे थोडंसं माझं रिनोव्हेशन चालू आहे. अजून एक दीड महिन्यात पहिली बॅच नाशिकमध्ये कशी चालू करेल मला माहित नाही. पण एक स्वप्नातली बॅच रोबोटिक्सची माझी लॅबमध्ये माझ्या ओन प्लेसमध्ये अ, प्रयत्न करतोय की एक छोटंसं टुमदार, त्यासाठी एक छोटंसं एक क्लासरूम बनवण्याचा प्रयत्न करतोय आहे त्या घरामध्ये. ते झालं की एक सुंदर बॅच चालू होईल की जेणेकरून त्याच्यामध्ये मला माहित नाही ती कशी होईल. पण जी काय माझी स्टाईल आहे काम करण्याची, कारण मी ठरवलं की मग ते ठरवतो. तर मात्र मी आत्ता बोलण्यापेक्षा ते करणं महत्वाचं आहे ना. तर जेव्हा काही ते डिक्लेअर करेल ना, तेव्हा पहिली बॅच रोबोटिक्सची चालू होईल. बघूया. तुमची बॅचचं सर्टिफिकेशनच्या आधीच होणार आहे. तर ते लक्षात येईल.
तर मग तिथं मी माझे काही व्हिडिओज असतील, माझे काही लिंक्स असतील, माझे पण तुम्हाला गाईड असेल, तर तेव्हा ते किट घेऊन तुम्ही करू शकतात. तर ते 15,000 किट घेतलं होतं कॉम्प्रमाइज करून. दिस इज अ व्हेरी बिग. कारण मागच्या वर्षी आपण गव्हर्नमेंट मुंबईला एक ट्रेनिंगला गेलो होतो, मुंबईला BISचा BISच्या ट्रेनिंगला, आणि तेव्हा आपलं ब्लिक्सला आपली संस्था आणि आपल्या टीम मेंबर आवडले, आणि म्हणून त्यांनी खास डिस्काउंटमध्ये आपल्याला केलं होतं. पण दे आर ऑल्सो प्रोफेशनल, कारण त्यांची पण एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. तर त्यांचे पण काही चेंजेस झाले, आता रेट चेंज झाले. तर जी काही प्राइस असेल त्याच्यावर आपल्याला 25% डिस्काउंट देऊन ते आपल्याला, जे सर्वांना देतात त्याच्यापेक्षा आपल्याला 25% डिस्काउंट देऊन ते किट आपल्याला घेता येईल. ती पण एकदा ट्रेनिंग आपण, ती एक मीटिंग घेऊया वाटलं तर त्यांच्याशी. मी बोलण्यापेक्षा ते ब्लिक्सवाले तुमच्याबरोबर मीटिंग घेऊन, इफ यू आर इंटरेस्टेड, टेक इट द किट अँड स्टार्ट द युअर ओन ट्रेनिंग. बिकॉज त्यांचा पण एक LML बेस आहे. Day 1 to Day 10, म्हणजे असं समजायचं साधारण 2-4 महिन्याचा तो सिलेबस आहे पूर्ण. वैदिक मॅथसाठी किती, काय, कोणीतरी काहीतरी प्रश्न केला, मेसेज तो निघून गेला. मला कोणी विचारेल का प्रश्न? कोणी तरी मेसेज टाकला वैदिक मॅथ बद्दल, कोणाचा आहे मला माहित नाही. अं, जागेलाच काहीतरी होतं. गायत्री ताई सर, 8 लेव्हल आणि वैदिक मॅथ किती लेवल असतात लागेल, काही काळजी नका करू. लेवल 2च बनवलेले आहेत आपण वैदिक मॅथमेटिकला, पण मॅथ इज द इन्फिनिटी. आपण असं म्हणतो ना की मॅथ हे अमर्याद आहे, न संपणारं सायन्स आहे मॅथ. आपला उद्देश आहे की आपल्याला NDAचं मॅथ शिकवता आलं पाहिजे, आणि NDAचं मॅथ शिकवण्यासाठी आपल्याला MSc मॅथ तरी बनावं लागतं. तर त्याच्यासाठी बाकी ज्यांचा ताईंचा विषय असेल मॅथ त्यांना माहिती आहे, तर त्या लेवलची आपली हुशारी, त्या लेवलचा आपला इनोव्हेटिव्ह अप्रोच असला पाहिजे. आपला प्रयत्न आहे की आपण NDAचा मॅथ क्रॅक करू शकू पेपर, त्या लेवलला आपण ट्रेन झालो पाहिजे. बघूया, प्रयत्न करू. ओके ना? पण आपण दोन टोटली लेवलमध्ये किती लेवल दोन असतात सर? दोन दोन लेवलमध्ये आपण शिकवतोय. ती तर हे बघा ताई, परत लेव्हल म्हणाल ना तुम्ही, तर मी परत म्हणेल पैसे काढून घेण्यासाठी साधन. मग लेव्हल नाही, पण ठीक आहे. पण त्यातल्या त्यात आपण ज्या बेसिक क्रिया, ज्या वैदिक मॅथमॅटिक वापरल्या जातात, की ज्या बेसिक क्रिया आहेत की ज्याच्यातून भुलून भुलून पालकांच्या खिशातून पैसे काढले जातात, त्यासाठी आपण लेव्हल 2 मध्ये त्या सगळ्या शिकवतो. ज्या बेसिक काय वैदिक मॅथमॅटिक मधला जो अप्रोच आहे, भारती कृष्ण तीर्थजी महाराजांनी जो काही त्यांच्या पुस्तकातून लिहून दिलेला आहे, तो आपण लेव्हल 2 मध्ये संपवतो. ओके, वैदिक मॅथमॅटिक्सचा. मग त्याचा अभ्यास म्हणून आपण, जर कोणी अ, नागपूरला असेल तर टिळक विद्यापीठमध्ये डिप्लोमा आहे वैदिक मॅथमॅटिक्सचा, तो पण करू शकतात. असं काही नाही की आपणच शिकवतो. पण माझं भाग्य होतं की मी घोडखिंडीकर सरांकडे, की ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व वैदिक मॅथचं 35 देशांमध्ये केलं, ते माझे टीचर होते. आणि म्हणून जेव्हा कोरोना नंतरचा पहिला जो काही आपण नॅशनल मॅथ मॅरेथॉन घेतली होती, आपल्या तर खूप नॅशनल मॅथ मॅरेथॉन दरवर्षी होतात, पण कोरोनामधली जी नॅशनल मॅथ मॅरेथॉन होती ती घोडखिंडीकर सरांच्या नावाने आपण घेतली होती. ते माझे गुरु होते. मला भाग्य मिळालं की मी घोडखिंडीकर सरांकडे शिकलो फिजिकलमध्ये. इस्पेलेअर स्कूलमध्ये आमचा क्लास असायचा, आणि तिथं सर आम्हाला स्वतः शिकवायला यायचे. आणि सरांची आमची शेवटची बॅच, आमची बॅच चालूच असताना सरांना कोरोना आला, आणि कोरोनामध्ये सर गेले. आणि म्हणून सरांच्या प्रित्यर्थ आपण नॅशनल मॅथ मॅरेथॉन ठेवली होती, आपली जी नॅशनल कॉम्पिटिशन असते ती. तर मला भाग्य मिळालं की मी सरांकडे शिकलो, की ज्यांनी 35 देशांमध्ये वैदिक मॅथचं प्रतिनिधित्व केलंय. रिटायरमेंट नंतर, की जे एक मुख्याध्यापक होते, त्यांनी रिटायरमेंट नंतर वैदिक मॅथ अख्खं जगापर्यंत पोहोचवलं त्यांच्या पद्धतीने. आता ते त्यांची ख्यातीच तेवढी होती. ठीक आहे. सो तो सर्व सिलेबस आपण शिकू लेवल 1 आणि लेवल 2 मध्ये. सो तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला फी वन टाइम भरावं लागेल की दोनदा इन्स्टॉलमेंट मध्ये भरू शकतो आपण? हॅलो. ठीक आहे, ठीक आहे. तो तो तुमचा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे. माझं ट्रेनिंग देणं, तो तुमचा प्रश्न आहे. मी त्याच्यावर काही जास्त बोलण्यात अर्थ नाही. येऊ शकतात तो असं तो तुमचा विचारतो मी प्रश्न आहे. तुम्हाला. वन टाइम तुम्हाला अडचण असेल तर मी भरून देईल. तुम्हाला नाही अडचण नाही. आली तर नाही, नाही, मी सांगतो. आपण संस्थाच आपली ना, सर्वांची, तुमची आणि माझी. म्हणजे एक सांगतो मी तुम्हाला, पण ती काय काळजी नका करू. फक्त पहिले तर आपण क्लास चालू केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपलं सर्टिफिकेट वगैरे ते मिळवून देतात ना? क्लासेस मधल्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट अबॅकसचं?
ताई, त्याच्यावरची फार गंमत भारी सांगतो तुम्हाला आता. आता तुम्ही सर्टिफिकेटच म्हणतायत. आपल्या ताई एवढ्या डेंजर आहेत ना, की पोळ्याचा बैल सजवण्यासारखा मुलांना डायरेक्ट मेडल पण देतात, लेवल 1 झाली का. देतात ना. आजकाल मार्केटमध्ये काय झालंय ना, शिकण्यापेक्षा आहे ना, ते पोळ्याचा बैल सजवून त्याला मारुतीच्या पाराला चक्कर मारून आणण्यात फार आनंद आहे लोकांना, पालकांना जे तर आहे ते. पालकांना तेच अपेक्षित असतं हा ना. तर पालकांना तेच सांगतो अपेक्षित ना, हे असतं. बघा माझे स्पष्ट सांगतो मी. मी काय 8 दिवसात 8 लेवल शिकवायचो, तर मी ना सर्टिफिकेट द्यायचो ना ना मेडल द्यायचो. मी सांगायचो, हा नाद नाद खुळा आहे. हा तर एकलव्याचा वाना आहे. त्याच्यातले ना पहिल्या दिवशी जर 150-200 मुलं राहिले ना, तर शेवटच्या दिवसापर्यंत 55च राहायचे. मला माहिती आहे. कारण हे बघा, नाही तर पालकांची मेंटॅलिटी तशी असते. सर्टिफिकेट मेडल दिलं का मग मुलगा अभ्यास का शिकला असं त्यांचं हे असतं ना मेंटॅलिटी पालकांची पण. म्हणूनच आपल्याला मुलं काय शिकले म्हणूनच त्याच्यातून जगासारखं असतं त्यांना वागावं हे. लागतं. म्हणूनच आपल्याला लेव्हल कराव्या लागल्या. म्हणूनच आपल्याला 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 जरी आपण टी शर्ट बॅग देत नाही, तरी प्रत्येक लेव्हल संपल्यानंतर त्याला सर्टिफिकेट आपण देतो. काय काळजी नका करू. ते बुक बरोबरच तुम्हाला त्याची एक्झाम पेपर, त्याचं सर्टिफिकेट दिलं जातं. आणि तरी मग तुम्हाला असं वाटलं, की बैलपोळ्याला सर्वांना चक्करच मारून आणायचं, तर ₹50 मेडल पण अवेलेबल असतं. कारण शेवटी तुम्हाला परत तुमची गैरसोय नको व्हायला पाहिजे, म्हणून संस्था प्रोव्हाइड करते. पण जे स्पष्ट आहे ते स्पष्ट आहे. व्यावसायिकता नसली पाहिजे. पण आता तुमची पण अडचण आहे. कारण तुमच्या शेजारी कुठल्या तरी ताईने फ्रँचायझीस घेतली आणि त्या फ्रँचायझीवाल्याने सांगितलंय, बैल पोळ्याला मिरूनच आणायचं विद्यार्थ्यांना. तर मग तुमचे पण पालक म्हणतात, आमचे का नाही मिरवायचे? तर मग तुम्हाला पण खाली मान, म्हणजे तुम्हाला पण मान सन्मानाने नको कमी व्हायला पाहिजे, म्हणून ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे. पण त्याच्याबद्दल जी धारणा आहे किंवा जे स्पष्ट मत आहे, ते स्पष्ट मत माझं असं आहे. तर पालकांना नाही कळत. पालकांना ती एक सेल्फी फार महत्वाची असते. पालकांना तो आनंद फार महत्वाचा असतो. पण त्याच्यापेक्षा मी असं म्हणेल, की मुलांनी मेडल घेतलं पाहिजे, ते नॅशनल आणि स्टेट लेव्हलमध्ये घेतलं पाहिजे. तेव्हाच त्यांना ते कळतं, की मी काहीतरी केलं म्हणून मला काहीतरी मिळतंय. तेव्हाच त्यांना एक ट्रॉफी सर्टिफिकेट भेटली पाहिजे. खरी माझी धारणा सांगतो. कारण खऱ्या अर्थाने तेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी थोडीफार इम्प्रूव्हमेंट झाली असती. परत तिथं मुलांना परत प्रत्येक पालकाला वाटतं, की आमच्या पिलाला वीज जिंकलाच पाहिजे तो. परत तिथं मग मात्र वेगळी मारामारी चालते. तिथं परत त्यांना असं वाटतं, नाही, नाही. मग टीचरने ना त्याच मुलाला भारी शिकवलं आणि आमच्या मुलाला शिकवलं नाही. अहो, पण ते तुमचे कार्यकर्ते फक्त शुक्रवारीच बुक ओपन करायचं. ते कधी बघितलं का तुम्ही? म्हणजे सांगायचा अर्थ असा, की खऱ्या अर्थाने मेन उद्देश काय? मेन उद्देश शिक्षण उद्देश आहे. मेन उद्देश आहे इम्प्रूव्हमेंट. मेन उद्देश आहे त्या मुलामध्ये किती चेंज होत आहेत, हे उद्देश आहे. पण मेन उद्देश तो नाही, की त्याला किती 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 ग्रॅमचं मेडल त्याच्या गळ्यात पडलं. या म्हणजे अबॅकस शिकण्यामागं ते काय झालं ना, खूप कठीण आहे. त्याबद्दल स्पष्ट बोललं ना, तुम्ही म्हणाल मग स्पष्ट बोललेलं कधी-कधी चालत नाही ना मार्केटमध्ये. म्हणून आपल्याला पण लोकांसंग सोंगं-डोंगं करावे लागतात. हे सर्व सोंगं-डोंगं आहेत. सर्टिफिकेटचं सोंग परत एकदा सांगतो, तुम्ही नॅशनल जरी दिली ताई, हे बघा स्पष्ट बोलतो हं. कारण स्पष्ट बोलणं आपला धर्म आहे. नॅशनल दिली तरी मुलामध्ये बदल किती झाला, मुलं का किती सेकंदात कॉन्सन्ट्रेट होतो, मुलाचा स्पीड किती वाढला, हे महत्वाचं आहे. ना की त्याचं सर्टिफिकेट महत्वाचं आहे. कारण सर्टिफिकेटला 15 पैसे व्हॅल्यू असेल मार्केटमध्ये, तर 15 पैसे साऱ्या मलेशियाला जरी जाऊन आला आणि इंटरनॅशनल परीक्षा दिली, तरी पण त्याला 15 पैसेच व्हॅल्यू आहे. आणि त्याने नाशिकमध्ये ब्रेन ट्रेनची जरी नॅशनल आणि इंटरनॅशनल दिली, लोक तर लई नाशिक, नागपूर, मुंबईमध्ये पण गोव्याला घेऊन जातात आणि बैलपोळ्याला फिरून आणतात. पालक पण जातात विमानाने. आम्ही विमानाने चाललो, बँगलोरला चाललो, गोव्याला चाललो. आता ते ते लेकरं बिचारे परीक्षा देण्यात दंग, प्रवासात दंग आणि आईबाप भलत्याच स्वादिष्टासाठी दंग. तो काय पर्याय? तर आता लोकांची चॉईस, त्याला आपण काय करणार? तर गोव्याला सुद्धा जातात. आणि जाऊन काय करतात, तर ते तिथं 15 पैशाचं सर्टिफिकेट घेऊन येतात आणि ₹10 ट्रॉफी घेऊन येतात. मग साऱ्या गावभर मिरवतात स्टेटसला, की आम्ही गोव्याला गेलो होतो कार्यकर्ते. पण इम्पॉर्टंट काय, की तुमच्या लेकरूमध्ये बदल किती झाला? त्याने स्वतःमध्ये स्पीड इन्हान्स किती केला? तो किती कॉन्सन्ट्रेट करतोय? त्याच्यामध्ये इनबिल्ट क्वालिटीज काय चेंज झाल्या? ह्या फार महत्वाच्या आहेत. तर आपण त्याच गोष्टी सांगितल्या पाहिजे. त्या गोष्टी ऑब्झर्वेटिव्ह केल्या पाहिजे. पण आता ते आमच्या आधीच्या पण ताईंना संकट आहे. ट्रॉफी नाही भेटली तर पालक बोंबट्या मारतात. त्यांना ट्रॉफीच पाहिजे असते. त्याच्यामुळे ते सोंगं-डोंगं आपल्याला पण करावं लागतात. तर त्याला काय पर्याय नाही.
ताई जे आहे ते खरं सांगितलं बरं का. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विचारलाच आहे तर मला सांगणं पण गरजेचं आहे. मला जे पटत नाही ते नाही पटत. पण जे बोलणं आहे ते बोलणं आहे. पण ते सोंग डोंग आपण पण रंगू, काय काळजी नको, काळजी करू नका कार्यकर्त्यांना. सर्व त्यांची इच्छा पूर्ण करू आपण. काय करणार. करूया करूया. ओके. हा, तर त्यासाठी तुम्हाला दाखवू का फोटो? दाखवू का आपले नॅशनल कसे होते? फोटो दाखवू का? बघूनच घ्या चला. हे बघा, बघूनच घ्या चला. तुम्ही म्हणाल परत आहे वेळ माझ्याकडे, कोणी सांगेल का मला, तुम्हाला दिसतंय का? म्हणजे कोणी सांगेल का? हॅलो, मला, कारण तुम्ही कोणी, दिसते हा, सर, दिसते. दिसते ना? दिसतंय सर. हे बघा, 1 मार्चचे फोटो दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, 1 मार्चचे आपले फोटो आहे बघा. कोणी सांगेल का मला, दिसतायत का फोटो? आता फक्त हो किंवा कोणीतरी एक जण बोला माझ्याशी फक्त. हॅलो, हो, दिसतायत सर फोटो. थांबा 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 थांबा. फक्त मला, तुम्ही नाही कोणीच मला दिसत आहे. मला ती अडचण काय आहे ते मला कळत नाही. ते ना स्क्रीन शेअरिंग केल्यापासून, बरं ठीक आहे, मी पुढे फटाफट दाखवतो तुम्हाला फोटो. बघा, हे बघा, हे आपलं या हॉलमध्ये आपली नॅशनल मॅथ मॅरेथॉन होती. ओके. हे बघा, हे आपलं सर्व इथलं या हॉलमध्ये आपली नॅशनल मॅथ मॅरेथॉन होती. हे बघा, हे आपले प्राइजेस सर्व विद्यार्थ्यांना. ओके. हे सर्व विद्यार्थ्यांसाठीचे प्राइजेस आहे ते. ओके. हे आपल्या सर्व टीचर्स, हे आपले सर्व विद्यार्थी. या इथं रुबिक क्यूबची कॉम्पिटिशन घेतली होती आपण. फ्री ऑफ द कॉस्ट घेतली होती आपण रुबिक क्यूबची कॉम्पिटिशन. त्याच्यानंतर यावर्षी आपण बोथ हँड रायटिंगची पण एक कॉम्पिटिशन घेतली होती. बोथ हँड रायटिंगची पण कॉम्पिटिशन घेतली होती. जस्ट मी तुम्हाला दाखवतोय की कशा पद्धतीने कॉम्पिटिशन होतात, कसे मुलं फास्ट कॅल्क्युलेशन करतात. एक जस्ट दाखवतोय. आता वेळ नाही, पण ठीक आहे, जस्ट. त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे जाऊ आपण. प्राइज डिस्ट्रीब्युशनला बघा, या सर्व आपल्या सर्व ताई लोक, सर्व रुबाबदार ताई लोक आपले सर्व. हे सर्व टीचर सर्टिफिकेशन. एक सांगण्याचा उद्देश असा आहे की अं, सर्व ताई लोक कुठं असतील आपल्या, या सर्व ताईंना दिसतंय का तुम्हाला? दिसतायत फोटो? हो. या सर्व ताई लोक बघा आपल्या, सर्व ताई लोक बघा, किती रुबाबदार ताई लोक आहेत. आपला मोठा समृद्ध परिवार आहे. ओके. मी बाहेर येतो तुम्हाला. ओके ना? दिसले होते का तुम्हाला फोटो? दिसले? आत्ता एक हो मार्चला सर. झालेलं, 1 मार्चला झालेले कॉम्पिटिशन आहे. तर एक प्रकारचा म्हणजे तो कुंभमेळाच असतो. सर्व ताईंना वाटतं की त्या नाशिक क्षेत्री जाऊन आपण पुण्य कमावलं पाहिजे. म्हणजे मुलं येतात, आनंदाने करतात. त्यात हळूहळू चेंज, आपण पण दरवर्षी प्रोफेशनलिझम नाही, पण आपण चांगलं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात. जे जे जास्तीत जास्त देता येईल पालकांना, मुलांना, मुलांना देता येईल, त्यांची व्हॅल्यू, जी काय आपल्याकडे जी काही अमाऊंट जमा होते, त्या अमाऊंटचं जेवढं काही जास्तीत जास्त देता येईल तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त मुलांना प्राइजेस देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून यावर्षी आपण जवळजवळ 1300 प्राइजेस ठेवले होते. 1300. आणि 1300 प्राइजेस किती वेळात दिले माहिती का अमृताताई? सांगू तुम्हाला, 1300 प्राइजेस किती वेळात दिले? किती वेळात दिले? किती वेळ असेल? 1300. 1300 प्राइजेस किती वेळात दिले? कोण सांगेल मला? मान